मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे बाथरूममध्ये राहिलेल्या वस्तू आजाराचे कारण ठरू शकतील. काय ते बघूया. आपल्या सोयीसाठी आपण बाथरूममध्ये अनेक वस्तू ठेवतो, पण तुम्हाला माहीत आहे का की बाथरूममधील ओलावा आणि जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया या वस्तूवर साचले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. काही अशा वस्तू आहेत ज्या चुकूनही बाथरूममध्ये ठेवू नयेत. काय ते बघूया. आपल्या घरात बाथरूमचा उपयोग फक्त अंघोळीसाठी केला जात नाही. आपण तिथे जीवनोपयोगी वस्तूंचा संग्रह करत असतो. अरे बापरे. अनेकदा जागेअभावी किंवा आपल्या सोयीसाठी आपण स्किन केअर प्रॉडक्ट, औषधे आणि वैयक्तिक वापराच्या वस्तू बाथरूममध्ये ठेवतो. अरे बापरे. पण तुम्हाला माहीत आहे का की बाथरूममधील ओलावा आणि जीवाणू यामुळे या वस्तूंना नुकसान पोचू शकते. बापरे. घरातील सर्वात जास्त ओलसर भाग बाथरूम असते. गरम पाण्यामुळे तयार होणारी वाफ आणि सतत राहणारा ओलावा हे बुरशी आणि जीवाणूंच्या वाढीसाठी अतिशय पोषक वातावरण असते. अशा वातावरणात ठेवलेल्या वस्तूंमुळे संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. बापरे. या वस्तू चुकूनही बाथरूममध्ये ठेवू नयेत. आता कोणत्या वस्तू आहेत ते बघूया. टूथब्रश. 99% लोक टूथब्रश बाथरूममध्येच ठेवतात. 99% लोक टूथब्रश बाथरूममध्येच ठेवतात. विशेषतः अटॅच बाथरूम असल्यास फ्लश करताना हवेत उडणारे सूक्ष्म कण ब्रशवर चिटकून शकतात. बाथरूम रिकामे असले तरी ओलाव्यामुळे ब्रशच्या ब्रिसलमध्ये बॅक्टेरिया लवकर वाढतात. बापरे. त्यामुळे टूथब्रश बाथरूममध्ये ठेवणे किंवा नीट झाकून ठेवणे अधिक सुरक्षित आहे. त्यामुळे टूथब्रश बाथरूम बाहेर ठेवणे किंवा नीट झाकून ठेवणे अधिक सुरक्षित आहे. आता औषधे अनेक लोक बाथरूममध्ये मेडिसिन कॅबिनेट करतात. अनेक लोक बाथरूममध्ये मेडिसिन कॅबिनेट बनवतात, पण उष्णता आणि ओलावा यामुळे औषधांचा प्रभावीपणा कमी होऊ शकतो आणि त्याची एक्सपायरी डेट येण्याआधीच खराब होऊ शकतात. बापरे. म्हणून औषधे बाथरूममध्ये न ठेवता कोरड्या, थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवणे योग्य ठरते. व्हेरी गुड. मेकअप प्रॉडक्ट्स काय? लिपस्टिक, फाउंडेशन किंवा पावडर सारखे सौंदर्य प्रसाधने दमट वातावरणात लवकर ओलसर होतात किंवा त्यात बॅक्टेरिया निर्माण होतात. त्यामुळे त्वचेचे संक्रमण होऊ शकते. बापरे. परफ्यूम. बाथरूममध्ये सुगंधित अत्तर किंवा परफ्यूमची बाटली ठेवल्याने तापमानातील बदलामुळे त्याचा मूळ सुगंध बदलतो आणि तो लवकर ऑक्सिडाइड होतो. बापा. रेझर आणि ब्लेड. हवेतील ओलाव्यामुळे रेझर ब्लेड व लवकर गंज चढण्याची शक्यता असते. गंजलेले रेझर वापरल्याने त्वचेचे आजार किंवा धनुर्वात होण्याचा धोका असतो. बापरे. दागिने. जर तुम्ही आंघोळ करताना सोन्या चांदीचे किंवा कृत्रिम दागिने बाथरूममध्ये काढून ठेवत असाल तर सावधगिरी बाळगा. ओलाव्यामुळे धातू काळे पडतात आणि त्यांची चमक कमी होते. व्हेरी गुड. फोन किंवा स्पीकर. फोन बाथरूममध्ये घेऊन जाण्याची सवय तुम्हाला महागात पडू शकते. वाफ फोनच्या आतील भागात जाऊन शॉर्ट सर्किट करू शकते किंवा कायमचे नुकसान करू शकते. बाथरूम स्वच्छ ठेवण्याची स्मार्ट टीप काय ते बघूया मित्रांनो. आंघोळीनंतर किमान 10 ते 15 मिनिटे एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा, जेणेकरून खोलीतील ओलावा आणि वाफ निघून जाईल आणि बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता कमी होईल. फार छान.
टॉयलेट फ्लश करताना त्याचे झाकण नेहमी बंद ठेवा. यामुळे हवेतील बॅक्टेरिया तुमच्या टूथब्रश किंवा टॉवेलपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. व्हेरी गुड. ब्रश केल्यानंतर ते पूर्णपणे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. ते नीट झटकून वाळवण्याचा प्रयत्न करा. ब्रश कधीही दुसऱ्याच्या ब्रशच्या संपर्कात येऊ देऊ नका आणि दर 3 महिन्यांनी ब्रश बदलावा. वापरल्यानंतर ओले टॉवेल बाथरूममध्ये लटकण्याऐवजी बाहेर उन्हात किंवा हवेशीर ठिकाणी वाळवा. बाथरूम वापरत नसेल तेव्हा मग त्याचा दरवाजा उघडा ठेवा, जेणेकरून ताजी हवा आत येऊ शकेल आणि ओलावा जमा होणार नाही. व्हेरी गुड. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.